गाईस पण काही पण म्हणा, ग्रामीण भागामध्ये एक विषय काय माहिती का, चंद्र एकदम क्लिअर दिसते बघा गाईस. काय काय म्हणजे काय क्लिअर दिसते. भंडारदाराचे आहे ना, आपण डॅमपाशी थांबलो होतो. हे बघा हा डॅम आहे, दिसला का, पूर्ण डॅम आहे. त्याच्यात हे भंडारदाराच्या धरणामधून इकडून पाणी येतंय. ॲक्च्युली आपल्याला ज्या ठिकाणी आहे ना ड्युट्यांना जायचं आहे ना, त्या ठिकाणी जाताना ना आपल्याला खूप सारे पर्यटन लागते. म्हणजे विषय असा आहे का, पहिले आपल्याला भंडारदारा लागला, आता रंधा फॉल जो आहे तो इकडंच आहे नाही का. आणि इकडं कोणतं तरी मंदिर पण आहे वाटतं. गाईस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस, आज सकाळी सकाळी उठलोय, आंघोळ झाली आहे. आणि आत्ता उठल्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर आता आंघोळ घालायची आपल्याला. कोणाला माहिती आहे, आपली जी बसंती आहे लाल कलरची मोठ्यावाली बसंतीला आंघोळ घालायची. ॲक्च्युली तिचं आहे ना गाईज, रिमोट जे आहे ते रिमोट पण काम करत नाही. म्हणजे की जी आहे ती पण काम करत नाही. का बरं, काहीतरी विषय खोल झालेला आहे त्याचं, नाही असं वाटतंय मला. तर बघू आता, लॉक खोलू आणि त्यानंतर आता गाईज बसंती आज आंघोळ घालायची आपल्याला, खतरनाक वाली. गाईज एवढं बॅक करून आहे ना, एवढं बॅक करून आता आपण गाडी धुवत होतो. बघा तर धुवून झालेली आहे. काही 2 वाजता आपल्याला जायचं आहे जरा बाहेर. म्हणजे आपण जाणार आहे टाकेत साईडला. ॲक्च्युली ड्युट्यांना जायचं आहे आपल्याला. रात्री परत रिटर्न हो रे. आय थिंक आपण तरी नाही म्हटलं तरी 10-11 वाजेपर्यंत रिटर्न होऊन आरामशीर. व्हायचंच आहे, काही हो नाही का. त्याच्यामुळं आता काहीतरी खाऊन घेऊ थोडंफार, मग रात्री बोकड्यात उडवायचं. काहीच फुल ऊन विषय, डायरेक्ट फुल उन्हाचा तडाखा चालू आहे. आणि आता आपण निघतोय एवढ्या उन्हाचं. पण एवढं बरं आहे, बसंती आहे म्हणून टेन्शन नाही आपल्याला. बट आपली बसंती गाईज उद्या जाणार आहे. उद्या निघून जाईल बसंती तिच्या घरी. उद्या किंवा परवा निघून जाईल. सगळं सामान बिमान ठेव, कारण अपने को काम छोड़ने का अभी. तर फायनली आपण आता आपल्या प्रवासाला निघालेलो आहे. तुम्ही बघितलं असेल गाईज व्हिडिओमध्ये. आणि गाईज आता आपण पोहोचलेलो कुठे आहे माहिती का, आता आपण पोहोचलेलो आहे भंडारदारा साईडला. आणि शुभम भाई आपला बघू शकते तुम्ही, फुल झोप येते. कोणती झोप लागली काय माहिती दलिंद्रला. इथून तिथून गाईज गाडीत झोपत आलेलं आहे. ॲक्च्युली आपण यायचं कारण असं आहे गाईज, इथं आपण ड्युट्यांना आलोय एका ठिकाणी नाही का. इथं बहिणीच्या घरी ड्युट्यांसाठी आलेलो आहे. आता इथं जे मामा आहे, मामांचं हॉटेल आहे भंडारदाऱ्यापाशी. हे बघा काही इकडं रूम वगैरे जर लागले तुम्हाला, त्यानंतर टेंट वगैरे जर काही पण जर लागले तर तुम्ही इथे येऊ शकताय गाईज. आणि इथून बुकिंग वगैरे पण करू शकताय नाही का. म्हणजे रूम टेंट जिथं भंडारदाऱ्याचं जे धरण आहे, धरणाच्या कडेला गाईज तुम्ही तिथं मस्त टेंट बिंट मारू शकताय आणि तिथं बसू शकताय नाही का. जेवण वगैरे पण तिथं बनवू शकते. तर चला गाईज, आता आपल्याला परत दुसरीकडे निघायचं आहे. म्हणजे त्यांच्या घरी जायचं. आता इथे मामांकडे थांबलो होतो थोड्या वेळासाठी, तर आता परत आपल्याला निघायचं इथून नाही का त्यांच्या घरी जाण्यासाठी, कारण आपल्याला तिथं ड्युटी आहे आज. गाईज आपण आता आहे ना इथं त्यांचे जे नातेवाईक आहे ना, म्हणजे शुभमचे नातेवाईक आहे काही इथं थांबलो होतो. तो यांना भेटून झालेलं आहे गाईज. तर आता आपण निघतोय घरच्या प्रवासाला इथून, म्हणजे जिथं ड्युटी आहे त्या घरच्या प्रवासाला. आपण डॅमपाशी थांबलो होतो. हे बघा हा डॅम आहे, दिसला का, पूर्ण डॅम आहे. त्याच्यात हे भंडारदाराच्या धरणामधून इकडून पाणी येतंय, दिसलं का. आणि त्याच्यात ही म्हैस इथं आंघोळ करते. ही आहे ही म्हैस, याचीच बहीण आहे बा या पोराची, ह्याच पोराची बहीण गाईस. त्याच्यात एक झाड आहे, या झाडावर वटवाघूळ बघा किती खतरनाक
खतरनाक वट वाघूळ आहे. फर्स्ट टाइम एवढे वट वाघूळ बघितले मी का झाडाला एवढे वट वाघूळ असतात. त्याच्यात आघाडी बघा टॉवेलच उभं आहे इथं. डेरी डेरी कॉमला विषय भाव चढायला. ॲक्च्युली आपल्याला ज्या ठिकाणी आहे ना ड्युट्यांना जायचं आहे ना त्या ठिकाणी जाताना ना आपल्याला खूप सारे पर्यटन लागते. म्हणजे विषय असा आहे का पहिले आपल्याला भंडारदरा लागला. आता रंधा फॉल जो आहे तो इकडंच आहे नाही का. आणि इकडं कोणतं तरी मंदिर पण आहे वाटतं. घोरपडलेली देवीचं असं काहीतरी मंदिर आहे वाटतं. गाईज पोचलोय आपण आता ड्युटीला. इकडे ड्युटीला जायचं आहे आणि हे गावातलं मंदिर आहे गाईज जुनं. इथं पण मंदिर आहे आदेश. त्यानंतर इथं पण मंदिर आहे आणि आपल्याला ड्युटीला इथं जायचं आहे. त्याच्यात गाईज डोंगर बघा काय खतरनाक दिसते. कार्यक्रम चालू झालेला आहे ऑलरेडी गाईज. हे बघा इथंच ड्युटीला आलोय गाईज आता. गाईस पण काही पण म्हणा ग्रामीण भागामध्ये एक विषय काय माहिती का चंद्र एकदम क्लिअर दिसते बघा गाईस. काय काय म्हणजे काय क्लिअर दिसते ग्रामीण भाग काय घरण चंद्र आरा नाथ खोळादान का विषय. सो गाईस तर फायनली आता आपला कार्यक्रम अडपलेला आहे इथे. जो काही कार्यक्रम होता म्हणजे ड्युट्यांचा वगैरे गाईज इथंच चंद्र बघा काय क्लिअर दिसतं इथं. म्हणजे डायरेक्ट टॉपचा विषय नाही का. म्हणजे आम्ही डायरेक्ट डोंगरावर आहे. डोंगरावर गाव आहे नाही का. पूर्ण पूर्ण ग्रामीण भाग आहे. काही जेवण बिवण एक नंबर झालेलं आहे. डायरेक्ट 2 बोकडे विषय होता. बोकड्यांचं एकदम पद्धतशीर काम केले. डेरी विरी पद्धतशीर भरली आज. तर चला गाईस आता निघायचं आता आपल्याला आपल्या घरच्या प्रवासाला. तर भेटू गाईज मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय. जय महाकाल.